नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की साक्षी शिकरे ही जेलमधून पळून आलेली असते आणि ती वेगळाच वेश परिधान करून मैपतच्या घरामध्ये प्रवेश करते. आणि त्यावेळेस मैपत हा तिच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतो आणि बोलतो, तुम्ही एकदम माझ्या मुलीसारखे दिसत आहात. बिचारी मेली हो. आणि तेव्हा मैपत आणि साक्षी दोघेही हसू लागतात. तर इकडे आपण पाहतो अर्जुन पैसे घेऊन आलेला असतो आणि तो कल्पनाला बोलतो, आई तू सांगितल्याप्रमाणे मी बँकेमधून पैसे घेऊन आलो आहे. हे पैसे ठेव. आणि बोलून तो लोखंडे दाम्पत्यांच्या समोर कल्पनाच्या हातात नोटाचे बंडल देतो व कल्पना ही सायलीच्या हातात पैशाचे बंडल देते. आणि हे पाहून मंदाकिनी लोखंडे हे सुधाकर यांच्यामध्ये लसा निर्माण होते. आणि मंदाकिनी ही सायलीला बोलते, सायली तू तुझ्या रूममध्ये जात आहेस ना, मग आपण काय करूया, रूममध्ये जाऊन कुठल्या दिवशी कुठली साडी घालायची हे ठरवूया. असे बोलून ती सायलीच्या रूममध्ये जाते आणि सायली ही कपाटामध्ये पैसे ठेवून तिथून निघून जाते. आणि तेव्हा मंदाकिनी लोखंडे ही कपाटाची चावी घेऊन कपाट उघडते व त्यातले पैसे लंपास करते. आणि ती पैसे घेत असताना त्याच वेळेस त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि अर्जुन हा मंदाकिनीला पैसे चोरत असताना पाहतो आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता येणाऱ्या भागामध्ये लोखंडे दाम्पत्य हे सायलीचे आई बाबा आहेत की मग आणखीनच दुसरे कोण आहेत हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.